अशी शेगडी जोडून झाली. आता मस्तपैकी केक आणला इथं. केक झूम करून दाखव इथं. ही फ्लेवर आणलाय मँगो फ्लेवर. तर चला आता मस्तपैकी कापून घेऊ. इकडे ती कॅमेरा सुटे थांबतो इथं. ही जोड आल्यात आमची भाऊ बहीण. म्हणजे इथं भाव आणि इथं बहीण असं नाही म्हणत मी. चल उठकी मग काय. चला म्हणा तसला हॅपी बर्थडे टू यू म्हणा. थांब पलीकडे थांब की. थँक यू. हां घ्या जवळ केक. आमचं सेलिब्रेशन असं असतं. असं लय नसतं मोठं पेटं. जायचं सिम्पल डायरेक्ट दणका एका जागेवर बसून म्हणा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू म्हणा. काय डिअर मम डिअर माई हॅपी बर्थडे टू यू. या चारा केक. हॅपी बर्थडे. मग काय. आणि विषय म्हणजे आज ह्याचा उपास आहे. त्याच्यामुळे त्याचा कार्याचा विषय नाही. ओके. तुला केक खायची लय गडबड झाली आहे. आणले काय काय आणले काय तू खा रे. तुम्ही खावा आधी. आधी तू खा. मी खातो आधी. तू बाकीचं वाट सगळं सगळ्यांना वाटायला कसं घेऊन बाजूला सरलं. आता बर्थडे सेलिब्रेट करून झाला बघा. आणि आजी आल्या तर मम्मीला बिस्किट पुडा घेऊन मस्त पैकी. हो आपल्या आजीला खुश झाल्या. तर साडी घेऊन आली तर साडी घेऊन आली. काय केक घेऊन आली. काय काय शिगडी पण आणली. बरंच सामान आणले. सगळे आणले नवीन. बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. नक्कीच झालं काय बरं का. तर मम्मी म्हणती मला साडी नाही पसंत का. त्याला डिझाईन नाही काय नाही पूर्ण प्लेन आहे. मग तुला दाखवलं होतं की व्हिडिओ कॉल. मला व्हिडिओ मध्ये डिझाईन दिसली होती त्याला. बरं असू दे तुझ्या मनात कुठली पाहिजे ते घे. चल मग. तर आज चला आता मित्रांनो आम्ही जातो जेहूरला. पुन्हा एकदा त्या शॉपमध्ये साडी बदलायला. सुटे तुला यायचं. तू काय करते. तर नवी शेगडी जोडल्याचा ओपनिंग केलंय म्हणायचं. हा चालू केलं म्हणायचं. काय वाटतंय फरक नव्यात नात्यात. फास्ट चलते माझी गावाची शेंग खराब. पहिलं दमा आणि चालू होत ते पण त्या सिलेंडर नाही तरी सगळं कमी गॅस करत तरी ती लई फास्ट चलते. मग ही मोठा गॅस आहे ना. हे मिडियम आहे आणि ही जरा मध्यम आहे. जरा त्यापेक्षा बारीक आहे. त्यामुळे तिथं लगेच तव्यावर गवारची शेंग टाकली ना. होय. तर चला हा अंडरवेअर राहू दे. तर चला आता निघतो जेवरला डायरेक्ट. मम्मीच्या पसंतीचं काय असेल ते घेतो. तर आता आलोय फिरवून इथंच. आता तुला काय घ्यायचं ते घे. परत मला काय सांगू नको. हे पसंत पडलं नाही ते पसंत नाही. तुला गिफ्ट तर कसलं घेऊन द्यावं. हा 2 प्रकारचं 2. तर चल काय बघायला साडी का काय. साडी चला बघ साड्या बघ. ढीग लावला आता ढीग. घरी आलो बघा. चेकिंग चालू झाली बघा साडीची. इथं बघा मम्मीने बघा असल्या साड्या घेऊन आली तिच्या पसंतीने. माझं काहीच नाही. सुची तुला आवडली का नाही एखादी. बरंच हसती वय. त्याला लेस पाहिजे होती. मग लेस येते की बसवाय. त्याला काय झालं घरी आपली मशीन आहे की एवढी रट मोठी रट. त्याला पण बसवायचे. मऊ सुद्धा घालायची का मग उद्या. हाय ती बी चांगली दिसणार आहे घातल्यावर साडी. दिसाय अशा भारी दिसणार आहे. ऍक्टिव्ह घालायला रेग्युलर वापरायला. होय. आता मन झालं ना व्यवस्थित खुश झालं ना. तुझं काय म्हणली होती जातानीच. कधी जातानी मी तुला काहीच सांगितलं नाही. आम्ही आणायची असली तर मला वापरायची. आणायच्या परवा दिवशी म्हणली होती. तुला नव्हतं सांगितलं. माझ्या मनाने आणले. मी तुम्हाला सांगितलंय मम्मीला साड्या घ्या म्हणून तुमच्या मनाने लगेच लगेच फिरते. आणि
बघा ही तसलं काय म्हणते ह्याला काय म्हणते ते काय म्हणते त्याला हा माहित नाही. काय म्हणते काय म्हणते तसलं काय म्हणते औ कसलं होय आणि हे तसलं बांधायचं बांधायचं खूप बांधायचं साड्याच बघा दंग झाले हा आणि होय कार्प सारप हे आणलंय बघा परत अजून फिरवून वेगळंच काहीतरी चालू आहे ह्यांचं स्वयंपाक काय आता नवीन गॅसवर काय बदल काय फरमाईश नवीन गॅसवर चांगलं चालतंय फास्ट लय चालतंय आणि दम लागत नाही कमी केला तरी तेवढा लय फास्ट चालतंय नवीन आहे त्याचं नवीन नवीन असतं सगळ्या गोष्टी एकदा समजल्यावर कमी जास्त कुठे ओके कशा वाटल्या माझ्या साड्या मम्मी म्हणते कशा वाटल्या साड्या नक्की सांगा कमेंट करून मला साड्या साध्याच आवडते त्या हा. मामा जर वेळेस 1000-1500च्या 2,000-2,000च्या साड्या घेतात मग त्या सगळ्या त्याच भरल्या त्या गच कपाटात मग तुला असे साधे पाहिजे अशा वापरायला नव्हत्या मला चल जाऊ दे असू मी दे आणलेली बी भारीतली साडी असू दे मग त्याला काय असतं मी आणलेली भारीतली होती न ठेवून मग ती वापरायला लागले की मग धोरण तीन त्याला एम्ब्रॉयडरी तीन होती त्यामुळं शेवटी तसं काय केलंय तोंड काय कुठं बघते तसं काय आहे तिथं काय डोळ्यात पाणी यायला असू दे असू दे असू दे. बघा मग चेंज वगैरे करून आता परत काय आता चेंज करायला नाही आता दुकानदार आता आपल्याला म्हणून तुम्हाला नाटके बाजार आहे न तुम्ही आता घरी जावा लय झालं तुमचं बिल बिल सारखे येतात बदलायला. मग काय चला जेवाय काय बनवलंय का नाही मग बनवलं की बरं बरं